मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये सुरू झालेली धुसफूस आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि कारण ठरलंय ते मुंबई हायकोर्टाने दिलेला निकाल। हायकोर्टाने काँग्रेसच्या मनोज शिंदे यांचं पालिकेमधलं विरोधी पक्षनेतेपद रद्द केलंय। ठाण्यात काँग्रेस आणि शिवसेनेच्या युतीला पुन्हा एकदा झटका बसलाय, कारण शिवसेनेच्या कृपेनं काँग्रेसकडे गेलेलं विरोधी पक्षनेतेपद अखेर मुंबई हायकोर्टाने रद्द केलंय। त्यानंतर राष्ट्रवादीनं महापौरांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। त्यामुळे मागील काही दिवसांपासून ठाण्यात सुरू असलेल्या राजकीय धुसफुसीच्या अंकात आणखी एक अध्याय जोडला गेला। महापौरांनी बेकायदेशीर बेजबाबदार कृत्य केलेलं आहे, त्याचा आधार घेत आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगणार आहोत की तुमच्या हातात अधिकार आहे, तुम्ही यांना पदमुक्त करावं। कारण काय असे बेजबाबदार लोकशाहीचे संकेत धुळीला मिळवणारे, अपरिपक्व, अज्ञानी, कायद्याचे बूज न राखणारे जर महापौर ठाणे शहराला लाभले तर ती ठाणे शहराची बेइज्जत करतील ना पुढे मागे। अशा निर्णयाने ठाण्याची बेइज्जती गेले 3 महिने चालू होती, ती बेइज्जती कशी तरी हायकोर्टामध्ये वाचली। राष्ट्रवादी